आपण मुख्यमंत्री साहेबांना फोन लावून यासाठी तातडीनं नियुक्त करायचं सांगितलंय. त्यांनी सांगितलंय की आम्ही ती ऑर्डर केली, परंतु अधिकारी राहिले. त्यांना सांगितलं आज आणि उद्या तुम्ही ते अधिकारी पूर्ण घेऊन लगेच गठीत करून टाका हे सांगितलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही उद्या 2 दिवसाच्या आत एसआयटीची समिती सगळी गठीत करून शब्द कुटुंबियांना दिलाय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वैद्य साहेबांशी ते सविस्तर बोलणं झालं. माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा झाली. ते शिंदे साहेब पण आता कुटुंबियांशी बोलले. कुटुंबियांच्या पाठीशी त्यांनी ठामपणानं सांगितलं. गृहराज्यमंत्री आपले शिंदे साहेब, आपले कदम साहेब, योगीजी कदम साहेब यांच्याशी त्या संदर्भात बोलणं झालं. आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये ते स्वतः ऍक्टिव्ह आहे मुख्यमंत्री. त्याच्यामुळं या संपदाताईच्या प्रकरणाला 100% न्याय मिळणार. आम्ही सुद्धा सगळे या कुटुंबियाच्या सोबत आहेत. त्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. आता प्रकाशदादा सुद्धा इथं होते. सरकार पक्षाच्या वतीनं माजी मंत्री प्रकाशदादा सोळके साहेब इथं उपस्थित होते. दादा, तुम्ही आता भेट घेतली, तुम्ही कुटुंबाशी सांत्वन भेट केली, चर्चा देखील केली. मात्र ह्या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण्याचे देखील षडयंत्र सुरू झालेलं आहे. नाही, ते वेगळं वळण आपण लावू देणार नाहीत. चिकलपीक राजकारण उतरलं की होतीच. प्रकरण वेगळं न्यायचं तिसरीकडं हे काम केलं जातं. असं कधी होणार नाही. कुणाचं प्रकरण मुकदमावर नेऊन फ्री असं काहीतरी उलट सुलट करायचं आणि कुठंतरी काही न्यायापासून वंचित राहायचं असे प्रकार व्हायला नको. मग त्या मॅटरमध्ये काय अर्थ नसतो. कारण एक लेकरू आहे आपलं आणि त्यांचा इतक्या काय म्हणतात ताण देऊन टेन्शन देऊन त्यांना परावृत्त केलं गेलं आत्महत्येसाठी. अशा प्रकरणात तुम्ही तुमचे जुने डाव आणणार. कुठं हे कुणाचं प्रकरण आत्महत्येचं प्रकरण तुम्ही मुकदमावर नेऊन होणार हे कुठंतरी योग्य नाही. ताईला मग ते कसं न्याय देणार. आपण सगळेजण एक जीवनाच्या ताईला न्याय देण्यासाठी आज किती उपसामुक्षी लढतायत. ते आई बाबा बघवत सुद्धा नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघू वाटत नाही. भयान आई वडिलांची परिस्थिती. 2 भाऊ आहेत. त्यांची काय आता बहीण त्यांना समोर दिसत नाहीये. अवघड आहे म्हणजे शब्दात कापल्यासारखं. संबंधित प्रकरणामध्ये ज्या दिदींनी डॉक्टर महिलेंना एक पत्र लिहिलं होतं 4 ओळी, त्या पत्रामध्ये माजी खासदारांचं नाव आलं होतं. थेट मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये क्लीन चिट दिली. कुटुंबियांची मागणी की पीएससह त्या खासदाराची चौकशी झाली पाहिजे. बघा, याचं त्याचं नाव घेण्यापेक्षा यासाठी चौकशीत कोणीच मागा राहणार. कोणी पण असतो पक्षपातीपणानं होणार. मुख्यमंत्री साहेबांच्या ओळीनं आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोललो. त्याच्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः लक्ष घातलंय. मुख्यमंत्री मोदी साहेबांनी पण सांगितले. फडणवीस साहेब सुद्धा बोलणार होते. ते बिहारला कुठे गेल्यामुळे ते काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे कुटुंबाशी नाही बोलू शकले. आज उद्या 100% ते कुटुंबाला फोन लावून बोलणार आहेत. त्यामुळं एकदा एसआयटी गठीत झाली, दूध का दूध पाणी का पाणी सगळ्यांचं होणार. एखाद्या आपण जे नाव घेतो तिसरे सुद्धा लय मोठे असू शकते. तुमची भूमिका मी कुटुंबाच्या पाठीशी, पण हे जरा यांची चिकल फेकायचं संपत आहे. हे राजकारणी मसाला याच्यात असला ना मग आपल्याला काही सुचत नाही. त्यामुळे त्या कुटुंबियांना आपण खरं बोललो. मला या राजकारणाच्या लफड्यात पडलं ना मला काही सुचत नाही. काय राजकारणी नुसते चिकलं फेकी एका मॅटर घेणं देणं ते मेन मॅटर. ताईला न्याय मिळायचं ते माझं राहतं. त्याचं संपल्यावर मग मी शब्द दिला ताईला न्याय मिळूस तर मी मागं हटणार नाही. या प्रकरणामध्ये डॉक्टरांच्या जातीवरून, आडनावावरून आणि जिल्ह्यावरून देखील हिनवल्या गेल्या. त्यामुळे कुठेतरी ते प्रवर्त करत गेला. हा देखील याच्यामध्ये खुलासा आलेला आहे. नाही, काही जणांचं मुद्दे होते की जिल्हा काही पुढाऱ्याने जिल्हा बदनाम केल्यामुळे हे प्रकरण घडतात असं काही बोलले होते नेते. कुटुंबियांचं म्हणणं आहे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे. सगळे आरोपी अटक झाले पाहिजे. एसआयटी नियुक्त झालीच पाहिजे. त्याच्यातून आमच्या ताईला न्याय मिळणार आहे. त्यांनी सांगितलेले 4 कामं मी पूर्ण करून देणार. जसं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणामध्ये मला 3 कामं सांगितले होते, मी ते करून दिले. त्यांनी मला 4 कामं सांगितलेत, मी 4ही पण ते करून देणार. दादा, एसआयटी काल रात्री गठीत झालेली मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही न्यायाधीश हे असतील अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. गठीत झालेली नाहीये सगळ्यात महत्वाचं. मी आत्ताच बोललोय. त्यांनी फक्त
ती घोषणा म्हणूयात आपण त्याला की आम्ही एसआयटी नियमन हा फक्त. तर आता मी बोलल्यानंतर मी स्टेटस विचारलं एसआयटीचं त्या प्रकरणाच्या संदर्भातलं काय, तर महिला आयपीएस अधिकारी देण्याची तयारी केली. त्यांनी सांगितलं की आता म्हणणंच असेल तर आम्ही लगेच गठीत पण करतो असंही होतं, परंतु कुटुंबाचे काही त्यांच्याशी चर्चा होणं गरजेचं होतं. म्हणून आता उद्याचा दिवस तरी ती होत नाही. कुटुंबाशी चर्चा झाल्याच्या नंतर सगळं क्लिअर होईल, म्हणजे सरकारचं आणि कुटुंबाचं झाल्याच्या नंतर क्लिअर होईल. उद्या किंवा परवा एसआयटी 100% गठीत होणार. पाटील, या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर आता राज्यभरात तो रोष पाहायला मिळतोय. अजितदादांनी सुद्धा शब्द दिलाय की कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कसं बघता? कारण त्यांना अधिकार कसे नाहीत असं बोललं. त्यांनी अजितदादांना सुद्धा आता गाडीत बसल्यावर या विषयात बोलणार, या प्रकरणाच्या विषयात तेही कुटुंबाला मी शब्द दिलाय की मी त्यांच्याही कानावर टाकतो. इथून पुढे तेही सतर्क राहते. असं वाचकून पुढं बोलायचं मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवतील असं मी त्यांना गाडीत सांगणार आहे. 100% ते इथून पुढं तरी अजितदादा 100% त्यांच्या मंत्र्यावरती आयोगाच्या अध्यक्षांवरती अंकुश ठेवतील, हे मात्र 100% होईल. राज्यामध्ये महिला सरकारकडून न्याय मिळेल असं वाटतं. आणि मग आपण काय आलाय जो शिवविच्छेद आपण आहेत ना दादा, राज्य आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री या घटनेबाबत बिनधास्त आहेत, तर त्यांचं काही याच्यावरती काही नियंत्रण? हा बघ भाई, मी एक सांगतो, मला लय बोलायची सवय. मी धोरणाला जाणतो यांना सगळ्या, पण ही यांचं लफडं संपून द्या एकदा या राजकारणाचं. हे नुसते चिकलपैकी देत. ताईचा न्याय घेणं हे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे प्रत्येक राजकारणाने. याच्या आडून मुकादम सोडून आण, हे करून आण, हे मला नाही आवडत. ताई आज ते नंतर करा ना, मी नाही म्हणत नाही. मुकादम सोडून आणा, मला काय करायचं करा, पण ते नंतर. आज ताईच्या घरात एवढं मोठं दुःख कोसळले, तिला न्याय देण्यासाठी एसआयटी नेमायची. आरोपी कोण कोण आहेत, सहआरोपी कोण कोण आहेत, हे पुरे टीम जेलात पडली पाहिजे एकदा सडक. मग बाकीच्या कुठं करा ना, म्हणजे ह्या हत्येच्या आडून तुम्हाला दुसरे बी कामं करून घ्यायचे, भरकटायचं पुन्हा हे मॅटर. आणि ताईचं मॅटर असंच कितपत पडू द्यायचं हे योग्य नाही. आपण याला बरोबर सोयीला लावू. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत असा देखील समोर येत आहे. गृह विभागाचं या ठिकाणी अपेक्षा असल्याचं दिसून येत आहे. याच्या पुढे अशी संपदा व्हायला नको यासाठी आपण काय करतो? ते सरकारनं करायला पाहिजे. याच्यासाठी आरोपीला लई दिवस न चालवता, केसला लई दिवस न चालवता फास्ट ट्रॅक मध्ये तातडीने चालवायचं. 1 वर्ष 6 महिन्याचा विषय संपून टाकला तर इथून पुढे अशी प्रकरणं होणार नाहीत. आणि मुख्यमंत्री साहेब आता बिहारच्या दौऱ्यावर आहेत, ते फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना हेही विषय संपदाताईचा सांगणार आहे की तुमच्या राज्यात पुढे अशा घटना पुन्हा होऊ नये. संतोषभाई देशमुखांसारख्या, महादेवभाई मुंडेंसारख्या, आता संपदाताई मुंडेंसारख्या अशा होऊ नयेत. म्हणून केस लवकर संपवत चाल. आरोपी धरायचे, एसआयटी नियुक्त करायचे, तपास ताबडतोब करायचा, चार्जशीट ताबडतोब दाखल करायचं, फास्ट ट्रॅक कोर्टात चालून विषय आरोपी डायरेक्ट फाशीवरती नेऊन चढवायचे, म्हणजे मॅटर होणार नाही तिथून पुढे. कारण हे मॅटरची मागणी आपण ती पण केली त्यांच्याकडे, शिंदे साहेबांकडे सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांना, आणि मुख्यमंत्री साहेब त्यांना सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. कुटुंबाने